नियोजन आयोगाचे सदस्यत्व, रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर पद, नियोजन आयोगाचं उपाध्यक्षपद, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अशा देखील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. 2009 मध्ये युपीएला पुन्हा सत्ता मिळाली तेव्हा त्याचं श्रेय देखील पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच मिळालं. अर्थातच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, अर्थात मनरेगा, राष्ट्रीय ग्रामीण योजना, माहितीचा अधिकार कायदा या योजनांचाही फायदा झाला असता. त्याचबरोबर पंतप्रधानांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान, शेजारी देश आणि अमेरिका तसंच युरोपियन युनियन यांच्याशी देखील संबंध सुधारण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्याशिवाय 2005 सालचा अमेरिकेबरोबरचा नागरी अणुऊर्जा सहकार्य करार हा देखील त्यांच्या कारकिर्दीतला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. Liberalization has brought the nation more stronger and stronger. Nobody can forget the great contribution of Dr. Manmohan Singh. The 10 years, his 10 years tenure has converted India into a mighty economic power in the world, and and also he had given lot of contribution to the जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ आज भारताने गमावला असं देखील म्हणू शकतो आपण. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अनेक निर्णयांचं अगदी जगभरात कौतुक झालेलं आहे. मात्र काही निर्णयांवर विरोधकांनी त्यांच्यावर टीका पण केली. मात्र त्यांनी आपल्या कामातूनच बोलणं पसंत केलेलं आहे. डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख धर्मीय पंतप्रधान. PV नरसिंहराव यांनी त्यांना पहिलं अर्थ खात्याची सुरुवातीला जबाबदारी दिली होती. एक बिगर राजकीय पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जायचं. 1990 मध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. त्यानंतर 1999 मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभेत त्यांचा पराभव झाला. हे त्यांच्या कारकिर्दीतले काही आपण टप्पे बघतोय. त्यानंतर 1991 मध्ये नरसिंहराव सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्री करण्यात आले. त्यानंतर 2001 मध्येच राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपदी देखील त्यांची निवड झाली. त्यानंतर 2004 ते 2014 म्हणजे सलग 10 वर्ष ते भारताचे पंतप्रधान होते. 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलं. आपला कामाचा ठसा उमटवला. 1982 मध्ये रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर होते. 1990 मध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी आपला कामाचा ठसा उमटवला. एकोणीसशे 1991 ते 1996 या कार्यकाळात देशाचं अर्थमंत्रीपद भूषवणारे अर्थतज्ञ, शिक्षणकार, राजकारणी डॉक्टर मनमोहन सिंग हे त्यांच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून इतिहासात ओळखले जातात. देशाच्या अर्थव्यवस्थेची खडतर मार्गाने सुरू असलेली वाटचाल बघता आधी अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान पद या नात्यानं त्यांनी केलेली अतुलनीय कामगिरी सगळेजण अधोरेखित करतात. अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांना स्वतःचं शिक्षण घेण्यासाठी अत्यंतिक संघर्ष करावा लागला होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा सल्लागार म्हणून आपल्या नोकरशाहीची कारकीर्द त्यांनी सुरू केली. खरं म्हणजे 1966 ते 1969 या कालावधीत ते संयुक्त राष्ट्रासाठी काम करत होते. त्यानंतर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलं. त्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे प्रमुख, केंद्रीय अर्थमंत्री आणि त्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान अशी विविध पदं त्यांनी भूषवलेली आहेत.
आपल्या कारकिर्दीची क्षितिज त्यांनी विस्तारलेली आहेत. मुख्य म्हणजे जेव्हा भारत गंभीर आर्थिक संकटाला सामोरं जात होता तेव्हा पी नरसिंहराव यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांचा समावेश केला. पंतप्रधानांच्या या निवडीवर त्या काळी अनेकांनी भुवया उंचवल्या. मात्र तीव्र विरोध असतानाही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या अर्थमंत्री पदाची वाटचाल कायम ठेवतानाच या कार्यकाळात अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणासारख्या अनेक सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ हा देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच कलाटणी देणारा होता असं आपण आता म्हणू शकतो. म्हणजे हे आवर्जून नमूदच करावं लागेल. देशाच्या अर्थव्यवस्थेत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सकारात्मक बदल झाला. ईमानदारी क्या होती कोई उनसे सीखे. मैंने उनसे जैसा ईमानदार व्यक्ति नहीं देखा. छोटी छोटी चीज पे भी वो जो है बहुत सावधानी बरतते. मतलब यहाँ तक कि सरकारी खर्चे को भी नहीं करने देते थे कि ज्यादा हो. एक बार उनके घर में वरांडे में पानी आ रहा था पीएम हाउस में, तो सीपीडब्ल्यूडी के इंजीनियर जो है वो कनोपी लगा रहा था छतरी ताकि पानी अंदर न जाए. वो आ गए, उन्होंने देखा ये क्या कर रहे हो. उनका सब ये पानी अंदर आता है इसलिए लगा रहे. कितने खर्च आएगा? 30,000 रुपए. उनके मन में वो इच्छा हमेशा रह गई, वो नहीं पूरी हो पाई. लेकिन मैं बताता हूँ हर एक को अपना बचपन में उन्होंने बहुत संघर्ष किया. उनकी माँ बहुत ही कम उम्र में जब वो थे, बिल्कुल उन्हें होश भी नहीं था, बहुत छोटे थे, तभी उनकी माँ का निधन हो गया था. तो उनके दादा दादी ने उनका पालन किया था. पिताजी उनके तो वहाँ पेशावर में काम करते थे. तो उन्होंने बचपन में बहुत संघर्ष किया और इसके बाद जो है पढ़ाई में अव्वल थे और उसके बाद उन्होंने टॉप किया अपने इंटरमीडिएट लेवल पे भी, हाई स्कूल लेवल पे, और इसके बाद में भी